नमस्कार, मी अर्चना। आज आपण वरण भात बनवणार आहोत, तर चला मग रेसिपी सुरू करूया। कुकरचे 2 डबे घेतले। त्या मोठ्या डब्यामध्ये आपण 2 वाटी तांदूळ टाकून घेऊया आणि छोट्या डब्यामध्ये 1 वाटी तूर डाळ। तांदूळ आणि तूर डाळ दोन्हीही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ आणि डाळ दोन्ही मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया। त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। याच वाटीने 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। त्यासाठी आपण 2 वाट्या पाणी टाकून घेऊया। भातामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून वरण आणि भात कुकरमध्ये व्यवस्थित असं शिजवून घेतलंय। डाळ पळीने असं मॅश करून घेऊ। यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेऊया। मिक्स करून घेऊ। वरणाला फोडणी देण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ। गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे। जिरे मोहरी छान तडतडली की मी 2 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे, हे यामध्ये टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे, हे यामध्ये टाकून घेऊ। तुम्ही यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याचे पाने, 1 ते 2 हिरवी मिरची पण कट करून टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकली। आणि यामध्ये आपण हे शिजवून घेतलेलं वरण टाकून घेऊया। तुम्हाला कितपत वरण पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता, पण मला एवढंच बस होते त्यामुळे मी यामध्ये काही पाणी वगैरे टाकणार नाही। चवीनुसार मीठ आणि वरणाला 1 उकळी काढून घेऊया। वरणाला छान उकळी आली आहे। आता मी गॅस बंद करते आणि वरण आणि भात प्लेटमध्ये काढून घेते। गरमागरम चविष्ट वरण भात तयार आहे। तुम्ही पण हा वरण भात बनवून बघा, खूप छान लागतो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंट करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।